ही आहे गोव्याची ऑथेंटिक चव। हा रशाळ मसाला आहे, हा आम्ही करतो इकडे तयार। त्याच्यामध्ये हा थोडा टँगी थोडासा स्पायसी असा असतो, तर हा त्याच्यात टाकून तो त्यात टॉस करणार फिश ते। रंजिता हे आहे तयार कटलेट पोळी, चिकन कटलेट पोळी। इसवण थाळी बेस्ट असा, मला चिकन सागुती सोबत शीत खाऊचा असा। रंजिता तो हे तयार आहे स्पेशली फॉर यू, रस ऑमलेट आणि पोळी। रस ऑमलेट पोळी तुमच्या हाताने पप्पी घेऊचा असा। नमस्कार मंडळी, मी आता आली आहे ठाण्यामध्ये। माझ्यासोबत आहेत स्वातीताई आणि त्यांनी ठाण्यामध्ये आता नुकतंच स्वतःचं रेस्टॉरंट सुरू केलेलं आहे। तिथे मिळतात मस्त छान छान गोव्याचे पदार्थ। आम्ही गोयंकार आणि वा नाव तर बघा, मस्त मस्त घरगुती गोवन पद्धतीचे जेवण। ताई काय काय आहे आपल्याकडे? आता क्रॅब मसाला असतो आमच्याकडे, आमचा मसाला स्क्वीड रेशॉर्ट मसाला असतो आमच्याकडे। प्रॉन्स मसाला आहे, हे तिसऱ्या शिंपल्या आम्ही त्याला म्हणतो आपण। चिकन काफ्रियाल ही गोवाची स्पेशल डिश आहे, काफ्रियाल म्हणून। फिश थाली आमच्याकडे आहेच, आणि ही आमची सोलकढी असते, ही गोवन सोलकढी, काय म्हणतात तिवळ तिवळ येस, तिवळ चटणी असते आमच्याकडे। पापलेट आहे, सुरमई, प्रॉन्स, बांगडा। गोवन स्ट्रीट फूड हे आपल्याला ठाण्यातच मिळणार आहे आता आमच्याकडे। इकडे बघा चिकन कटलेट पोळी आहे, गोवन पावाचा प्रकार असतो, तो आम्ही खास इथे बनवून घेतो। चिकन काफ्रियाल पोळी आहे, चिकन रेशार्ड पोळी, रस आमलेट हे जे गोव्यात फक्त गोव्यात मला मिळतं। तर रंजिता तू आज रस आमलेट ट्राय करू शकतेस। येस, नक्कीच ट्राय करणार। मी गोव्याला ट्राय केलं आहे, मला खूप आवडलेलं। सो आता मी गोव्याची चव, आता गोव्याला तर जाऊ नाही शकत, मग ठाण्यामध्ये ताई आहेतच। पण ताई, तुम्हाला हे कसं सुचलं की ठाण्यामध्ये आपण गोवन पदार्थ असे छान छान सुरू करावे? माझ्या भावाची आयडिया। नमस्कार, माझा भाऊ प्रशांत, ह्याची आयडिया बेसिकली होती की लोकांना गोवन फूड द्यायचं आहे ठाण्यामध्ये, म्हणून आम्ही हे सगळा घाट घातला। आम्ही गोयकरचा, आम्ही गोयंकार। आता तुम्हाला आमचा शेफ तुम्हाला करून दाखवेल रस ऑमलेट। ओके। रंजिता तो हे तयार आहे स्पेशली फॉर यू, रस ऑमलेट आणि पोळी। रस ऑमलेट पोळी ₹100 प्राइस आहे आणि तो पैसा वसुला। हे काय अंडा आहे का? फक्त अंडा आहे, त्याच्यात दुसरं काही नाही टाकलं, मीठ वगैरे काहीच नाही, फक्त अंडा। आणि हे चिकनचं ब्रेस्ट आहे। ओके, चिकनचं ब्रेस्ट। ही जी पोळी आहे ना, ह्या पोळीमध्ये गव्हाचं पीठ जास्त असतं पण मैदा कमी असतो त्याच्यामध्ये, सो ते हेल्दी आहे म्हणजे। रंजिता हे आहे तयार कटलेट पोळी, चिकन कटलेट पोळी। तर आता आपण रंजिता करवतो आहे काफ्रियाल पोळी। तर हे चिकनची ब्रेस्टला आम्ही काफ्रिया मसाल्यामध्ये मॅरिनेट करून ठेवलेले आहे। हा मसाला आमचा काफ्रियालचा पेस्ट, हे आम्ही करतो इकडे। तर हे ब्रेस्ट तो फ्राय करून घेईल, विथ दॅट मसाला घालून करणार तो। हा मसाला टाकतोय, हा काफ्रियालचा मसाला आहे। चिकन काफ्रियाल पोळी, काफ्रियाल मसाला मी त्यात स्टफ केलेलं आहे। अच्छा, पूर्ण कॅफे मसाला लावलेला आहे वरती बघा। पण थोडासा कसं वाटलं रंजिता काफ्रियाल? आता आपण आतमध्ये जायचं अजून आपल्याला, अजून काय खायला, गोव्याचे पदार्थ खायला। अच्छा हो, आपण मध्ये जाऊया आणि अजून छान छान गोव्याचे पदार्थ खाऊया। चला, अभी पिक्चर बाकी है, ये सिर्फ ट्रेलर है, अभी शो बाकी है। चलिए। हे आमचे फ्राय फिश आता आम्ही फ्राय करून ह्याला मॅरिनेट तुम्ही करून आम्ही मॅरिनेट करून ठेवले, आत्ताच केलंय म्हणजे। सुरमई आणि पापलेट हे आमचे बोंबील असतात असे, आणि आमचा हा रेशाड मसाल्यामध्ये
बांगडा आणि प्रॉन्स आम्ही मॅरिनेट करून ठेवलेत. हे आता आम्ही केले, द्यायचं आहे ना टेस्ट करायला म्हणून. ओके ओके. हा आमचा मसाला असतो रेशाड मसाला, हा आम्ही इथे करतो तयार घरी. सुरमई रवा फ्राय आता आमचा शेफ तुम्हाला करून दाखवणार आहे. हा रवा आणि आम्ही जे करून ठेवलं आहे रवा आणि तांदळाचं पीठ. हे रेशाडमध्ये पॅनिएट केलेले मासे आहे. हा रशाड मसाला आहे, हा आम्ही करतो इकडे तयार. त्याच्यामध्ये हा थोडा टँगी थोडासा स्पायसी असा असतो. आता हा त्याच्यात टाकून तो त्याच्यात टॉस करणार फिश ते. तर रंजित हे आमचं आहे प्रॉन्स रेशाड फ्राय. प्रॉन्स रेशाड फ्राय. हे आमचे आहे तिसऱ्याचे सुक्यो. तिसऱ्याचे सुक्यो. बोंबील फ्राय, क्रिस्पी बोंबील. वाव. सो मी फर्स्ट हे प्रॉन्स खाते कारण की इतका छान सुगंध येतोय ना. हा 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 काय सांगू तुम्हाला. ॲक्च्युअली ऑथेंटिक टेस्ट आहे, बेस्ट असा. थँक्यू. छान मस्त कुरकुरीत बोंबील फ्राय करून आणलेले आहेत. हा हा एकदम बेस्ट असा. हे तिसऱ्याचे सुके, फुल सुके आहे बघा. अरे वा मस्त लागली चव. दुसऱ्याचे सुके कधी नाही खाल्लेले मी अशा पद्धतीने. मसाला खाल्ला असेल तिसऱ्या मसाला, पण हे एक नंबर होते. हे आमचं वेगळं दी बेस्ट असा. दी बेस्ट असा. ही आपली बांगडा थाळी. याच्याबरोबर राईस पण आहे. अच्छा काय प्राइस आहे. 300 प्राइस आहे. 300. रिशाड बांगडा थाळी बरोबर. हां हो मस्त वाफाळता भात. आहा काय वाफ येते बाबा. बांगडा रिशाड थाळी 300 ह्याची प्राईस आहे. बांगड्याची साईज मोठी छान दिलेली आहे. भाकरी आहे, त्यामध्ये बांगड्याचा रस्सा आहे, तिवळ आहे, सलाड आहे, सुकट आहे आणि चिंपल्या आहेत. येस. तर ही आपली आली आहे सुरमई थाळी. ओके. रेशाड बांगडा थाळी आलेली आहे, सुरमई थाळी आलेली आहे. आणि हे बघा बांगडा थाळीमध्ये आहे बांगडा करी, तिवळ, कोशिंबीर सलाद, ठीक आहे, आणि सुकट आहे आणि चिंपल्या. येस. आणि तांदळाची भाकरी आहे, सोबत राईस दिले. याची किंमत आहे 300 रुपये. सुरमई थाळी आहे, सुरमई थाळीमध्ये आहे शिंपल्या, सुकट, तांदळाची भाकरी, कोशिंबीर आणि हे आहे कोळंबी. येस. प्रॉन्स करी दिलेली आहे आणि तिवळ. आणि सुरमईचा पीस असा मस्त छान मोठा आहे. तर याची किंमत किती आहे सुरमई थाळीची. 450. अच्छा. आणि जर समजा कोणाला बांगडा थाळीमध्ये सुरमईचं आपलं कोळंबी कालवण असं हवं असेल तर ऑप्शन आहे. ओके. सो प्रॉन्स करी पण मिळू शकते. तुम्ही कोणती करी घेऊ शकता बरं का, असं काही नाहीये मॅन्डेटरी हीच पाहिजे. हिच्यासोबत ती पण चालेल, तिच्यासोबत ती पण चालेल. आता सुरुवात करायला पाहिजे खायला. येस. ही आहे गोव्याची ऑथेंटिक चव. आता यासोबतच आपल्याकडे चिकन सागोती पण मी मागवली आहे. हे बघा. सो चिकन सागोती पण आलेली आहे. सुरमईचा पीस मस्त छान मोठा आहे. बांगडा खाऊन झालेला आहे मस्त छान. सुरमईची पण टेस्ट करायला पाहिजे की नाही. आहा ओ माय गॉड. हे सुरमई नाही आहे ओ. जे मासे खाणारे आहेत ना ते म्हणतात याला बर्फी. माशांची बर्फी. ही बर्फी खूपच छान आहे. गोव्याचं नाव आहे इसवण. इसवण बेस्ट असा. इसवण थाळी बेस्ट असा. आणि आमची जी करी असते ना ती अशी येलो कलरची असते. गोव्यात लाल रंगात असतो. हो हो. सो करी आपण टेस्ट करूया. छान मस्त प्रॉन्स करी. बघा ही प्रॉन्स करी आहे.
प्रॉन्स करी पण बेस्ट अँड बेस्ट असा. थोडंसं चिकन सागुती घेते. आहा, इतका छान सुगंध येतोय ना, मस्त चिकन सागुतीचा. थोडासा राईस, चिकन सागुती घेते पहिली. तुमच्या हातानं पप्पी घेऊचा असा. मला चिकन सागुती सोबत शीत खाऊचा असा. डन. येस रंजिता, गुड. थोडं थोडं सगळं शिकलं पाहिजे. आपण जिकडचं खातो तिकडचं शिकलंच पाहिजे की नाही. येस. भातावर तर अजून छान लागते चिकन सागुती. ताई, इकडचा ऍड्रेस काय असा? इथला ऍड्रेस म्हणजे हायवे आशीर्वाद बिल्डिंग, ह्या बिल्डिंगचं नाव आहे. आणि नियर कोरम मॉल, इथे जवळ कोरम मॉल आहे 1-2 मिनिटावरती. आणि समोर इथली कंपनी आहे. इथली कंपनी जंक्शन नियर कोरम मॉल, हायवे आशीर्वाद बिल्डिंग. ओके. आणि टायमिंग काय असतो आपला? टायमिंग सकाळी 12:30 वाजता आमचं सुरू होतं. 12:30 ते 4 पर्यंत असतं दुपारचं. आणि संध्याकाळी 7:30 ते 11 पर्यंत असतं. अच्छा. आणि कधीपासून सुरुवात केली आहे? आता आमचं 1-1.5 वर्ष होऊन गेलं आम्ही सुरू केलं. 1.5 वर्ष होऊन गेलं. अरे वा. आणि मंडेला बंद असतं. आपल्याकडे आपण पार्सल पण देतो का? हो हो हो. पार्सलची सुविधा आहे. स्विगी, झोमॅटोवर पण आम्ही आहोत. येस. ओके ओके. तिखट खाऊन झालेलं आहे, आता गोडधोड तर झालंच पाहिजे. मग आता गोडधोड कुठचं खायचं? तर गोव्याचंच. हे आमचं आहे सेरेडुरा. 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 हे फ्रेश क्रीम याच्यामध्ये असतं. ओके. आणि मारी बिस्किट क्रंच असतं. थोडंसं कंडेन्स मिल्क. मारी बिस्किट असतं. ओके. मारी बिस्किट क्रंच असतं. बेस्ट पार्ट आहेच की लेयर्स असे लागले पाहिजे याच्यामध्ये. अच्छा. हे बघा, हे असे लेअर लागले पाहिजे. ओके, कूल. आवडलं ना? मस्त, एकदम टेस्टी आहे. हे गोवन पोर्तुगाल डेझर्ट ऍक्च्युअली. अच्छा, हे पोर्तुगाल डेझर्ट आहे. पोर्तुगाल डेझर्ट. आणि याच्यामध्ये काहीच नाहीये. लिटरली फक्त मारी बिस्किटची आणि क्रीमची टेस्ट येते. तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि इतकं छान डेझर्ट खाण्यासाठी तर इथे यायचंच आहे बरं का. गोव्याचे सगळेच पदार्थ मिळतात. तिखट तर आहेच आणि गोडधोड पण आहे. अंगा यावा आणि मग खावा. अँड ऑलवेज किस मारी. आणि पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत. टिल देन बाय. चला चला चला.